वाशीच्या इच्छापूर्ती गणेशोत्सव मंडळाच्या लाडक्या बाप्पाचा आगमन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। माघी गणेशोत्सव देखील आता मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। आगमन सोहळ्याची बँजोच्या तालावर वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। वाशीचा इच्छापूर्ती मंडळाचं यंदाचं हे 5वं वर्ष आहे। या आगमन सोहळ्यात भाविकांनी मोठी गर्दी केली होती। मंगळुरूमध्ये 2 दिवसीय पतंग महोत्सवाची सांगता झाली। या महोत्सवात विविध प्रकारच्या पतंगांचा समावेश होता। यावेळी मोठा उत्साह पाहायला मिळाला। भारतीय मुत्सद्देगिरीला मोठं यश मिळालंय। कतारनं आपल्या ताब्यात असलेल्या 8 भारतीय माजी नौदल अधिकाऱ्यांची सुटका केली। त्यापैकी 7 अधिकारी हे मायदेशी परतलेत। हेरगिरीच्या आरोपात कतारच्या न्यायालयानं त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती। दहरा ग्लोबल कंपनीसाठी काम करत असताना त्यांना अटक झाली होती। उद्धव आज छत्रपती संभाजीनगर लोकसभा क्षेत्रात जनसंवाद दौऱ्यावर आहेत। एकाच दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांच्या 4 सभा होणार आहेत। गंगापूर, खुलताबाद, वैजापूर, कन्नड, सोयगाव, छत्रपती संभाजीनगर पूर्व, पश्चिम आणि मध्य विधानसभा मतदारसंघातील जनतेशी ते संवाद साधणार आहेत। मराठ्यांच्या आरक्षणाच्या अधिसूचना मसुद्याला ओबीसी समाजानं विरोध दर्शवलाय। आरक्षणासंदर्भात काढलेला अधिसूचना मसुदा हा ओबीसींवर अन्याय करणारा असल्याचं ओबीसींचं म्हणणं आहे। अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेनं सामाजिक न्याय विभागासह मागासवर्ग आयोगाला पोस्टाद्वारे पत्र पाठवलंय। महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत निषेध केलाय। पुण्यात गेल्या 5 महिन्यात मेट्रोतून वैध तिकिटाशिवाय प्रवास करणाऱ्या सुमारे 1764 प्रवाशांवर महामेट्रो प्रशासनानं दंडात्मक कारवाई केली। रुबी हॉल, पिंपरी चिंचवड आणि सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानकावर सर्वाधिक प्रवाशांवर कारवाई करण्यात आली। हवामान खात्यानं विदर्भासह मराठवाड्याला येलो अलर्ट दर्शवलाय। हा अंदाज खरा ठरलाय। गोंदिया जिल्ह्यात विविध ठिकाणी मध्यरात्री अवकाळी पावसानं हजेरी लावली। या अवकाळी पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे गोंदिया जिल्ह्यातल्या रब्बी पिकांसह इतर पिकांना मोठा फटका बसलाय। भंडारा जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं दमदार हजेरी लावली। हवामान विभागानं 3 दिवस पावसाचा अंदाज वर्तवलाय। रात्रभर जिल्ह्यात सर्वत्र पाऊस बरसलाय। या पावसाचा फटका रब्बी पिकांसह भाजीपाल्यालाही बसणार आहे। सध्या राज्यात गोळीबाराच्या अनेक घटना घडतायत। अशातच भिवंडी शहरातील ठाणगेआळी परिसरात 2 तरुणांमधील जुन्या वादातून हाणामारी झाली। या घटनेनंतर हवेत गोळीबार करण्यात आला। या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली। प्रसंगावधान बाळगून काही युवकांनी बंदूक हिसकावून घेतल्यानं पुढील प्रसंग टळलाय। निजामपूर पोलिसांनी दोन्ही तरुणांविरोधात गुन्हा दाखल करत बंदूक जप्त केली। मात्र ती बंदूक खरी नसून नकली असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं। महिलांशी अश्लील वर्तन करून छेडछाड करणाऱ्या एका व्यक्तीला महिलांनी चपलेचा हार घालत चोप दिलाय। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात शहरातील ज्ञानेश्वर कुकडेचं शहरात गुरुदेव मोटार ड्रायव्हिंग स्कूल आहे। या ठिकाणी येणाऱ्या महिला आणि मुलींशी हा व्यक्ती अश्लील वर्तन करून छेडछाड करायचा। मात्र भीतीपोटी महिला समोर येत नव्हत्या। एका पीडित महिलेनं काही महिलांसह त्याला भर रस्त्यात चोप दिलाय। त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय। मराठा आरक्षणाबाबत सरकारनं काढलेल्या अध्यादेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण सुरू केलंय। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 3रा दिवस आहे। विशेष म्हणजे मनोज जरांगे यांनी गेल्या 3 दिवसात पाण्याचा थेंब देखील घेतलेला नाही। तसंच त्यांची तब्येत आता खालावली आहे। मात्र उपचार घेण्यासाठी त्यांनी नकार दिलेला आहे। लष्कराबरोबरच केंद्रीय दलातील भरतीचे ग्रामीण भागातील युवकांना विशेष आकर्षण असतं। त्यासाठी ते शारीरिक तंदुरुस्ती प्राप्त करतात। मात्र इंग्रजी किंवा हिंदी भाषेतील लेखी परीक्षेत तुलनेनं कमी गुण पडल्यास त्यांचं स्वप्न अनेकदा अर्धवट राहतं। याचीच दखल घेत स्थानिक भाषांमध्ये आता परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलाय।
दिल्ली आणि पंजाबचे मुख्यमंत्री आज रामलल्लाचं दर्शन घेणार आहेत। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज सहकुटुंब अयोध्येत जाऊन दर्शन घेणार आहेत, तर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हेही रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी अयोध्येत जाणार आहेत। यावेळी अनेक आमदार आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। भारत सरकारकडून आजपासून श्रीलंका आणि मॉरिशससाठी यूपीआय सेवा सुरू केली जाणार आहे। सोबतच या दोन देशांमध्ये यूपीआय आणि रुपे कनेक्टिव्हिटी देखील उपलब्ध असणार आहे। यूपीआय ग्लोबल बनवण्याच्या दिशेने हे एक मोठं पाऊल मानलं जात आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सेवेचं उद्घाटन होणार आहे। या दोन देशातील भारतीय पर्यटकांची मोठी सोय होणार आहे। काही दिवसांपूर्वीच फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये असलेल्या आयफेल टॉवरवर देखील यूपीआय सेवा सुरू करण्यात आली होती। आमदार अतुल बेनके यांना पितृशोक झालाय। जुन्नरचे माजी आमदार वल्लभ बेनके यांचं निधन झालंय। वयाच्या 74व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। गेल्या काही काळापासून ते आजारी होते। ट्रॅगलर स्क्वेअर इथं हजारो लंडन नागरिक एकत्रित येत नवीन वर्ष साजरं करतात। यावेळी रंगीबिरंगी ड्रॅगन नृत्य करताना दिसतात। अतिशय नयनरम्य आणि नाट्यमय असा हा सोहळा असतो। पुण्याच्या NFAI या प्रतिष्ठित चित्रपट संवर्धन संस्थेत प्रभास चंद्रा लिखित आणि दिग्दर्शित आय एम नॉट द रिव्हर झेलम या चित्रपटामध्ये भारतीय सैन्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर असल्याचा आरोप करत हिंदुत्ववादी संघटनांनी राडा घातलाय। बुलढाणा जिल्ह्यात मेहकर तालुक्यातील डोणगाव इथं भुरटे चोर सक्रिय झालेत। डोणगाव इथं चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली। आलेगावकर यांच्या हार्डवेअरच्या दुकानात काही चोरट्यांनी प्रवेश करत हजारो रुपयांची चोरी केली। चोरटे चोरी करत असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत। या आधारे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। मात्र चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचं व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले। मोठ्या प्रमाणात चोऱ्या होत असल्यानं पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय।